नमस्कार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुजच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो विविध आजारांवरची, त्यांची लक्षणं कोणती, त्यासंबंधित उपाय कोणते आणि या अनुषंगाने आपण मार्गदर्शन घेत असतो ते तज्ज्ञांचं. आणि आजचं हे मार्गदर्शन असणार आहे तन्वीच्या संदर्भातलं, तन्वी हर्बल्सच्या संदर्भातलं. तर काय आहे हे मार्गदर्शन या संदर्भात आपण जाणून घेऊयात. मुळात तन्वी हर्बल्सच्या संस्थापिका डॉक्टर मेधा मेहेंदळे यांनी 25 वर्षांपूर्वी तन्वी हर्बल्स ही संस्था सुरू केली. यामध्ये सत्व पद्धतीची औषधं बनवली जातात. तन्वीशता टॅबलेट हे एक बेस्ट टॉनिक प्रत्येक फॅमिलीने आवर्जून घ्यावं असं टॉनिक असल्याचं तन्वी हर्बल्स नेहमी सांगतं. तन्वी ज्येष्ठा टॅबलेटवर, खोकल्यावर, संथ कफ टॅबलेट सर्दीवर अशी वेगवेगळी रेंज ऑफ प्रोडक्ट्स या संस्थेमध्ये आहेत. www.tanviherbals.com ही वेबसाईट आहे, जिथे जाऊन तुम्ही या संस्थेविषयी पूर्ण माहिती बघू शकतात आणि तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील, जे काही प्रश्न असतील ते तुम्ही या संबंधित वेबसाईटवर जाऊन तिकडे चौकशी करून त्या संदर्भात औषध देखील घेऊ शकता. तन्वी हर्बल्सची प्रमुख केंद्र ही तन्वी ठाणे, तन्वी दादर असं आपण नेहमी बघतो आणि इथे रुग्णांचं मोफत नाडी परीक्षण देखील केलं जातं. ठाण्यासोबतच दादरला यांची शाखा म्हणायला हरकत नाही, तर ती तिकडे आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी तन्वी हर्बल्सची फ्री हेल्थ चेकअप सेंटर्स देखील उपलब्ध आहेत. विविध पुरस्कार या संस्थेला मिळाले असून उद्योगश्री असू देत किंवा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पुरस्कार असू देत, अशा विविध पुरस्कारांनी या संस्थेला नावाजलेलं आहे. आणि आज आपल्यासोबत चर्चा आपण करणार आहोत त्या आहेत डॉक्टर रुचा पै मेहेंदळे. तन्वी हर्बल्सच्या त्या डायरेक्टर्स आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत तन्वी हर्बल्सच्या संबंधित सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे तन्वी हर्बल्सचे प्रोडक्ट असतील, त्याच्यावरती त्यांचे उपाय असतील, या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आणि विशेषतः तुम्हाला पुन्हा एकदा ही मी माहिती सांगतो की 25 वर्ष झाली आहे त्या संस्थेला. तन्वी हर्बल्स ही संस्था करण्यात येते. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत डॉक्टर रुचा पै. डॉक्टर रुचा पै, माझा आवाज येतोय का तुम्हाला? नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आता साधारणतः आजच ठाण्यामध्ये देखील पावसाळ्याला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. तर पावसाळ्यामध्ये संदर्भात आपण थोडंसं काही प्रश्न घेणार आहोत. विशेषतः जे केस असतात आपले, त्या अनुषंगाने विचारायचं आहे की पावसाळ्यामध्ये केसांची निगा किंवा त्वचेची निगा कशी राखावी? आजच पाऊस पडलेला आहे, जोरदार पाऊस पडलेला आहे, त्यामुळे पावसाळ्याची सुरुवात तर आता नक्कीच झालेली आहे. तर ह्या काळामध्ये आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे आज आपण बघणार आहोत. आयुर्वेदाने तर सांगितलेलंच आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार मोक्षणम. म्हणजेच काय, तर आजारी पडू नये म्हणून सुद्धा औषध घेणं महत्वाचं असतं. आपलं हे तन्वीशता आहे हे त्यासाठीच काम करत असतं. तसंच आयुर्वेदानुसार काय सांगितलेलं आहे की तुमचा आहार विहार हा कसा असणं, पावसाळ्यामध्ये वर्षा ऋतूमध्ये कसा असणं गरजेचं आहे ते आपण आज बघणार आहोत. तर तुमचा डॉक्टर रुचा, तुमचा आवाजामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतोय. तुमचा आवाज कट होतोय. आला आला आता येतोय तुमचा आवाज. पुन्हा एकदा सांगाल? डॉक्टर रुचा, कदाचित पावसामुळे देखील कदाचित नेटवर्क फेल्युअर झालाय की काय अशी शंका उपस्थित व्हायला हरकत नाही, कारण आरोग्याचा परिणाम वस्तूंवरती देखील होतो अशा पद्धतीने कदाचित हे आपल्याला जाणवत आहे. त्यामुळे तुमच्याशी तात्पुरता संपर्क तुटला आहे. पण आपण जाणून घेतो आहोत प्रेक्षक, पावसाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, विशेषतः केसांची असेल किंवा त्वचेची असेल. आणि या संदर्भात मार्गदर्शन देखील घेत आहोत डॉक्टर रुचा पै यांचं, जे विशेषतः आपल्याशी फोनवरनं संपर्कात आहेत, ज्या तन्वी हर्बल्सच्या सेंटर्सबद्दल आणि तन्वी हर्बल्सच्या प्रोडक्ट्सबद्दल देखील आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर रुचा, तुम्ही काय सांगाल? परत एकदा तुम्ही सांगा, आरोग्याची, केसांची आणि त्वचेची काळजी कशी घ्यायची? नक्कीच. कसं असतं की जेव्हा वर्षा ऋतूमध्ये केस गळणं किंवा आपल्याला हे दिसायला लागतं की वरचेवर व्हायला लागलेलं आहे, तर ह्यासाठी आपण तन्वीचं जे आपलं उपटन जॉय लोशन आहे हे स्किनला रेग्युलर लावणं गरजेचं आहे. तसंच केसांसाठी केशबल ऑइल जे आपलं आहे ते रेग्युलर लावणं गरजेचं आहे. हे आपण केल्यामुळे आपल्याला फरक दिसतो की आपले पावसाळ्यात केस गळणार नाही आहेत, कारण काय आपल्याला दिसायला लागतं की वरचेवर केस गळणं हे पावसाळ्यात दिसायला लागत असतं. तसंच आपलं तन्वीशता जे आहे ते रेग्युलर पेशंटनी न चुकता सकाळी आणि रात्री घेणं गरजेचं आहे. 2 वेळा सकाळी, 2 वेळा रात्री या पेशंटनी रेग्युलर अगदी न चुकता घ्यायला पाहिजेत. हे केल्यामुळे त्यांना दिसणार आहे की आपला पावसाळा, कारण काय भजी खावीशी वाटत असे, वेगवेगळ्या ट्रिप्स आपण ह्या काळामध्ये करत असतो, तर अशा काळामध्ये आपल्याला कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे, अगदी आपण हेल्दी राहिलो पाहिजे, यासाठी तन्वीशता रेग्युलर घेणं गरजेचं आहे.
नक्कीच आपण जरी पावसाळ्यासंदर्भात बोलत असतो तरी नुकताच म्हणजे उन्हाच्या झळा अजूनही काही कमी झालेल्या नाही आहेत तितक्याशा, त्यामुळे बऱ्याच वेळा तोंड येणं देखील प्रकार होतो. तर त्या संदर्भात काय उपाय आहेत? बरोबर आहे. ज्या व्यक्तींना वरचेवर तोंड येत आहे, अशा ज्या व्यक्ती असतात त्यांची इम्युनिटी नक्कीच कुठेतरी कमी झालेली असते. तर अशा व्यक्तींनी आपली इम्युनिटी बिघडली असेल तर ती कशी सुधारणं गरजेचं आहे ते आपण आयुर्वेदानुसार बघणार आहोत. कधी-कधी व्हिटॅमिन डेफिशियन्सी आलेली असते किंवा पोट सतत खराब होत असतं आणि त्याचा इलाज केला जात नसतो. तोंडाची जी मेम्ब्रेन आहे ती बिघडलेली असते आणि त्यामुळे हे वरचेवर तोंड येणं हा आजार चालू झालेला असतो. अशा वेळेस तन्वीपॅथीमधलं जे तन्वी ज्येष्ठ हे औषध आहे, ते अगदी खूप सुंदर असं काम करत असतं. म्हणजे आपले भरपूर असे पेशंट आहेत, की वरचेवर त्यांना तोंड येत होतं. त्यांनी व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेतलेल्या असतात, पण तरी ते एकदा येतं, मग थांबतं आणि परत यायला लागलेलं असतं. अशा वेळेस त्यांना आपण सांगतो, की तन्वी ज्येष्ठ ही तुम्ही अगदी रेग्युलर घ्या. ही जी आपली गोळी आहे, ही आपल्या वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे आणि केमिस्टकडे सुद्धा सगळ्यांकडे अवेलेबल आहे. तर ही गोळी घेतल्याने काय होत असतं, तर तुमची जी काही पचनशक्ती आहे ती वाढायला लागत असते, डायजेशन सुधारायला लागत असतं आणि त्यामुळे निर्माण होणारं तोंड येणं किंवा तोंडामध्ये फोड येणं हे प्रकार कमी व्हायला झालेले दिसत असतात. जसं गाईचं तूप आहे, ते जिथे-जिथे तोंड येत असतं तिथे तुम्ही लावू शकत असता. माझा जो नंबर आहे, पर्सनल नंबर आहे 9920975892 ह्यावर WhatsApp करून तुम्ही कोणतेही तुमचे क्वेश्चन्स असतील तर जरूर तुम्ही मला विचारू शकता आणि मोफत कन्सल्टेशन घेऊ शकता. डॉक्टर रुचा, तुम्ही मगाशी पोट खराब असण्याचा उल्लेख केला. तर ॲसिडिटी असेल किंवा गॅसेसचे विषय असतील, तर त्यावरती काय उपाय आहेत तन्वीकडे? नक्कीच. कसं असतं की खूप आपले पेशंट्स आहेत की गेले 20 वर्ष ॲसिडिटीसाठी तन्वीशता हे रेग्युलर घेत आहेत. त्यांना कुठल्याही रासायनिक औषधांची नंतर गरज लागत नाही. कारण काय कसं असतं ते पहिले घेत असतात आणि रोज घेतल्याशिवाय त्यांची ती ॲसिडिटी किंवा गॅसेस होणं हे कमी होत नसतं. अशा पेशंट्सना आपल्याला दिसून असतं की वात वाढलेला असतो. त्याबरोबर पित्त हे वर यायला लागत असतं. ॲसिड रिफ्लक्स दिसायला लागत असतो. रात्री झोपल्यावर अशा पेशंट्समध्ये हे पित्त कुठेतरी घशात यायला लागत असतं आणि त्यांना त्याचा जळजळ व्हायला लागलेली असते. आणि ह्याची वेळेवर ट्रीटमेंट केली नाही तर आपलं जे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं आतलं जे काही लायनिंग आहे ते खराब व्हायला लागत असतं. म्हणून ह्याची वेळेवर काळजी अतिशय लवकर घेणं गरजेचं असतं. यासाठी रोज सकाळी 2 तन्वीशता, 2 दुपारी आणि 2 रात्री हे घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वातशांती जी ही आपली गोळी आहे ती 1 सकाळी, 1 दुपारी आणि रात्री. त्याचबरोबर केतकी ऑइल जे आपलं आहे ते रोज न चुकता रोज पोटाला लावणं गरजेचं असतं. कारण का ह्याने जो ऊर्ध्वगतीने वात झालेला आहे त्याची दिशा योग्य होणं पहिली गरज असते. जर ही योग्य दिशा झाली तर ह्या वाताचा तुम्हाला नक्कीच त्रास होणार नाही आणि छान असे रिझल्ट दिसून आणि आपली औषधं 2 ते 3 महिने घेतल्यानंतर ॲसिडिटीसाठी तुम्ही ती कमी करू शकता. नक्कीच डॉक्टर रुचा. विशेषतः आता प्रेक्षको तुमच्या वतीने मी प्रश्न विचारतोय, पण तुम्हालाही जर या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील तर आमचा जो स्क्रीनवर नंबर दिसतोय 0227105160 या क्रमांकावर देखील तुम्ही देखील प्रश्न विचारू शकता थेट डॉक्टर रुचा यांना. डॉक्टर रुचा, महिला वर्ग बऱ्याच संख्येने यावेळी आपला कार्यक्रम पाहत असेल, तर बरेचसे महिलांच्या संदर्भातले जे विषय असतात त्या अनुषंगाने तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता? महिलांमध्ये कसं असतं यंग जनरेशन जी आहे त्यांच्यामध्ये पीसीओडी, पीसीओएस आणि 40 टू 45 टू 50 या एजमध्ये आपल्याला मेनोपॉझल जे काही चेंजेस आहेत ते दिसायला लागत असतात. आता पीसीओडी, पीसीओएस मध्ये मेनली लक्षणं काय दिसून येत असतात आपल्याला, तर मुलींमध्ये पाळी नियमित येत नसते, त्यांना स्कॅन्टी फ्लो होत असतो, तर कधी-कधी खूप जास्त प्रमाणात फ्लो होत असतो. कधी-कधी त्यांना 2-2 महिने पाळी सुद्धा येत नसते. अशा वेळेस त्यांचे पॅरेंट्स मात्र नक्की घाबरतात की आता ह्याच्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे. तुम्ही रासायनिक औषधं मुली घेतात, पण त्या फॅमिली प्लॅनिंगच्या गोळ्या असल्यामुळे काही काळ तुम्ही त्या घ्या आणि त्याच्यानंतर मग परत आपण त्या रेग्युलर नाही घेऊ शकत. तर ह्यासाठी आयुर्वेदानुसार आपली दिनचर्या, ऋतुचर्या काय असणं गरजेचं आहे आणि आपल्या तन्वीपॅथीतील आयुर्वेदिकची ट्रीटमेंट आहे ती घेणं गरजेचं असतं. कारण का त्याला आपण वेळेवर लक्ष दिलं नाही तर हे पुढे जाऊन त्याचा त्रास हा इन्फर्टिलिटी किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा होऊ शकत असतो. तो ह्याची वेळेवर अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी आपली तन्वीची जी क्लिनिक्स आहेत, तन्वी घंटाळी आणि तन्वी दादर, इथे आपले एक्सपर्ट डॉक्टर्स रोज असतात. रोज सकाळी आणि संध्याकाळी या वेळामध्ये असतात. तर अशा मुलींनी जरूर एकदा तरी आपल्या क्लिनिकला भेट द्यावी, नाडी परीक्षण करून घ्यावं आणि त्यांची रेग्युलर पाळी येण्याची काळजी ही तन्वीकडनं घेतली जात असते. कारण की आपले असे भरपूर सारे पेशंट आहेत की ज्यांची पाळी रेग्युलर येत नसते. आत्ताच म्हणजे मला आजच सकाळी एका पेशंटनी फोन करून कळवलं की मॅडम तुम्ही दिलेली औषधं घेतली आणि माझी जी पाळी उशिरा येणार होती आणि मला काळजी वाटत होती की अजून आली का नाही आहे, तर ती माझी पाळी आलेली आहे. तर ही औषधांच्यामुळे येणारा हा रिझल्ट आहे
तर तो रेग्युलर घेणंही गरजेचं असतं. 3 महिने रेग्युलर कोर्स करणं गरजेचं असतं. जो काही हॉर्मोनल इम्बॅलन्स शरीरात झालेला असतो त्यासाठी आपण तन्वी गोरेक्स हे सांगत असतो की रोज दुपारी 1 गोळी घेणं आणि त्याचबरोबर वेगवेगळी आपली कॉम्बिनेशन थ्रू आपण पेशंटना पीसीओडी असू दे किंवा पीसीओएस असू दे यासाठी आपण औषधं लिहून देत असतो. तर घंटाळीला मी रोज संध्याकाळी 6 ते 8 ह्या वेळामध्ये आपल्या क्लिनिकला असते. तर जरूर पेशंट्सनी तिथे येऊन भेटू शकतात. तसंच मेनोपॉझल एजमध्ये बायकांना काय त्रास होत असतो की पायी जाण्याची वेळ आलेली असते. तेव्हा हॉट फ्लशेस होणं किंवा चिडचिड होणं म्हणजे घरातल्याला कळायला लागतं की अरे हिचं काहीतरी वागणं तर नक्की बदललेलं आहे. तर यासाठी त्या स्त्रियांना योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच त्यांनी ती ट्रीटमेंट घेणंही गरजेचं असतं. त्यामुळे आपल्या पॅनल डॉक्टर्सना आणि नाडी परीक्षण घेऊन नक्की त्यांनी तन्वीची जी काही आपली ट्रीटमेंट आहे ती चालू करणं गरजेचं आहे. नक्कीच महिलांसोबत ज्येष्ठ नागरिक देखील असतात, त्यांना गुडघेदुखीचा हा त्रास होत असतो. तर याविषयी काय उपचार आहेत? पण प्रेक्षक हो, हे जाणून घेण्याआधी तुम्ही आमच्या स्क्रीनवरती दादर असेल किंवा ठाणे असतील ह्याचे देखील नंबर दिसत असतील त्या लाल पट्टीमध्ये, तर तुम्ही त्या नंबरवरती देखील संपर्क साधून थेट प्रश्न देखील त्यांना विचारू शकता. डॉक्टर रुचा, गुडघेदुखीवरती काय उपचार आहेत? गुडघेदुखी म्हणजे ह्याच्यासाठी काय होतं, पेशंटना पहिले गुडघ्यांमध्ये कटकट आवाज यायला लागलेला असतो चालताना किंवा त्यांना चालताना असं जाणवतं की आपल्या पायाला सूज आलेली आहे आणि चालताना मूव्हमेंट करताना मेनली त्यांना पेन होत असतं. ह्यासाठी त्यांना काय करणं गरजेचं आहे तर तन्वीशता वातशांती की पेन आपली जी गोळी आहे हे रोज सकाळी एकदा आणि त्याचबरोबर रात्री झोपताना शतजीवंतीची 1 गोळी, स्वीटस्लिमची 1 गोळी आणि तन्वी रिफळाच्या 2 गोळ्या गरम पाण्याबरोबर घ्यायच्या आहेत. आता ह्याने होणार काय आहे तर तिथे जो काही वात वाढलेला आहे तो कमी होणं पहिले गरज आहे. तो वात जसा कमी होईल तसं त्यांचं पेन सुद्धा कमी होणार आहे आणि त्यांना होणारा हा त्रास नक्की कमी होणार आहे. काय खूप पेशंट्सना ऑपरेशन सुद्धा सजेस्ट केलेलं असतं. अशा वेळेस सुद्धा ते आपल्याकडे येतात आणि तरी सुद्धा त्यांना ते रिझल्ट दिसून येतात की नाही तन्वीचं औषध घेतल्यावर मला आता नीट चालता येते. काय पहिली बेसिक गरज काय आहे की आपल्याला नीट चालता येणं आणि वेदना कमी होणं. हे जरी झालं तरी आपल्याला त्याचा त्रास जास्त होणार नाही आहे. तर अशासाठी मेन आपली जी तन्वीची जी काही ट्रीटमेंट आहे ती घेणं गरजेचं आहे. वातशांती हे महत्त्वाचं औषध आहे. प्रत्येक वातविकारावर ते काम करत असतं. त्यामुळे अगदी नॉर्मल असेल व्यक्ती त्याने सुद्धा वातशांती 1 गोळी सकाळी 1 गोळी रात्री घेतली तरी काही हरकत नाही. आणि त्याचबरोबर माझा जो पर्सनल नंबर आहे व्हॉट्सॲपचा त्याच्यावर त्यांनी 9920975892 ह्याच्यावर त्यांनी जरूर काही क्वेरीज असतील तर ते विचारू शकतात. डॉक्टर रुचा, परभणीवरनं थेट फोन आलाय. पांडुरंग म्हणून त्यांचं नाव आहे. पांडुरंगजी, विचारा, तुम्हाला काय प्रश्न आहे? नमस्कार. हॅलो. विचारा प्रश्न. हा सर, मला पित्ताशयाचे खडे झाले. ओके. कधीपासून आहेत तुम्हाला हे पित्ताचे खडे? महिना झाला मॅडम. माझं सोनोग्राफी केल्यानंतर तुम्हाला पोट दुखतं माझं. ओके. मग आता ते पित्ताशयाचे खडे झाले ते आता ॲलोपॅथीमध्ये त्याचं ऑपरेशन करण्यासाठी सांगितले तर. नक्कीच. नाही, मी जरूर तुम्हाला औषधं सांगते आणि नंतर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा. ह्यासाठी मेनली त्यांनी काय करणं गरजेचं आहे तर तन्वीशता रोज सकाळी 2, दुपारी 2, रात्री हे घेणं गरजेचं आहे. त्याबरोबरच आपलं तन्वी लिवाळ ही जी गोळी आहे ही रात्री झोपताना 1 गोळी घेणं गरजेचं आहे. वातशांतीची 1 गोळी सकाळी 1 गोळी रात्री हे कॉम्बिनेशन त्यांनी चालू करावं. रेग्युलर 15 दिवस घ्यावं. नंतर आपण एकदा सोनोग्राफी करून सुद्धा बघू की त्यांची साईज किती आहे, खड्यांची साईज किती आहे, कमी झालेली आहे का हे बघणंही तितकंच गरजेचं आहे. तर ह्यासाठी त्यांनी आपलं जे घंटाळीचं क्लिनिक आहे तिथे एकदा येऊन जरूर मला दाखवावं. यानुसार मी त्यांना योग्य ते मार्गदर्शन, पित्त कमी करण्यासाठी आहार काय घेणं गरजेचं आहे, जसं कोकम सरबत आहे किंवा बाकीच्या आहारात काय चेंजेस करणं गरजेचं आहे त्याचं सुद्धा मी मार्गदर्शन नक्की करेन. डॉक्टर रुचा, तुम्ही तन्वी हर्बल्सच्या माध्यमातून सर्व आजारांवरती उपचार सांगतायत. पण आता वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोत. नक्कीच. ईदगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. तन्वी हर्बल्सच्या सर्व आजारांवरती, उपायांवरती आपण आज चर्चा करतो आहोत. त्यासाठी डॉक्टर रुचा पै आपल्यासोबत आहेत. डॉक्टर रुचा, ठाण्याच्या क्लिनिकबद्दल काय सांगाल आणि तुमचं ओव्हरऑल जे तन्वीचे कॅम्प्स आहेत त्या संदर्भात काय सांगाल? जरूर. आपलं जे ठाण्याचं क्लिनिक आहे, घंटाळी ठाणे इथे आपलं क्लिनिक आहे. तुमचा संपर्क पुन्हा एकदा कट झालेला आहे. ठाण्याला घंटाळी ठाणे येथे क्लिनिक आहे तन्वी हर्बल्सचं. अशा संदर्भात आपल्याला डॉक्टर रुचा सांगत होत्या, ज्या ठिकाणी तुम्ही 9769695892 या क्रमांकावरती संपर्क साधू शकता. तर दादरमध्ये
देखील त्यांचं क्लिनिक आहे, तन्वी क्लिनिक, जिकडे देखील तुम्हाला संपर्क साधता येईल. तुर्तास आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आहोत डॉक्टर रुचा यांच्याशी. त्यामुळे तुमच्याजवळ जे फ्री कॅम्प्स आहेत तन्वी हर्बल्सकडनं घेण्यात येणारे, त्या संदर्भात तुम्ही संपर्क साधू शकता. तन्वी हर्बल्स सेंटर्स जे आहेत ते तुम्हाला दिसत आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे, त्या ठिकाणचे नंबर देखील तुम्ही नोंद घेऊन संबंधित तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचारू शकता. डेक्कन असेल, लक्ष्मी रोड असेल पुण्यातले, त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता, किंवा पनवेल साईडचे नंबर्स आहेत, चिपळूण आहे, अलिबाग आहे, जे तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत आहेत त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधून त्यांच्याकडनं माहिती देखील घेऊ शकता. सध्या घंटाई ठाणे येथील क्लिनिक संदर्भात डॉक्टर रुचा पै बोलत होत्या, पण थोडासा संपर्क त्यांचा आपला गेलेला आहे. सर्व आजारांवर तन्वी हर्बल उपचार यावरती आपण चर्चा करत आहोत. विशेषतः आपण आधी सुरुवातीला बघितलं की केसांच्या आणि आरोग्यावरती कशी काळजी घ्यावी या संदर्भात. डॉक्टर रुचा, तुमच्या कॅम्पबद्दल काय सांगू शकाल? आपले जे काही कॅम्प आहेत, आता जे रिसेंट कॅम्प आहेत, जरूर तिथे पेशंटनी एकदा तरी दाखवायला जाणं गरजेचं आहे. अमृत आयुर्वेद कल्याण इथे 5 तारखेला आपला कॅम्प होणार आहे. धन्वंतरी औषधालय परेल इथे 6 तारखेला आपला कॅम्प होणार आहे. प्रभात मेडिकल कुर्ला इथे 6 तारखेला आपला कॅम्प होणार आहे. तसंच DG आयुर्वेद अंधेरी येथे सुद्धा आपला कॅम्प होणार आहे. 7 तारखेला दादर इथे आपला कॅम्प होणार आहे. 8 तारखेला गाला आयुर्वेद नाशिक आणि नागपूर या 3 ठिकाणी आपला मेन कॅम्प आहे आणि आपले मेन डॉक्टर्स इथे अवेलेबल असणार आहेत. त्याच बरोबर 9 तारखेला विजय शिर्के इथे चिपळूण येथे आपला कॅम्प असणार आहे. 5 तारखेला शतायू आयुर्वेद इथे आपला कॅम्प होणार आहे. डॉक्टर मानसी स्वतः तिथे अवेलेबल असणार आहेत. तर जरूर प्रेक्षकांनी एकदा तरी जाऊन तन्वीमध्ये तुम्ही एकदा फ्री हेल्थ चेकअप करून घ्यावं. तन्वीची ट्रीटमेंट अशी आहे की पेशंट एकदा घ्यायला लागले की पुढचे 15 ते 20 वर्ष ते म्हणतात की आम्हाला रासायनिक औषध जास्त लागत नाही, आम्ही फिट राहतो, आम्हाला कुठलेही आजारपणा जास्त वरचेवर होत नाही. कारण का आयुर्वेदाने सांगितलेलंच आहे की आपण आजारी पडू नये ह्यासाठी सुद्धा औषध घेणं तेवढंच गरजेचं असतं. नक्कीच डॉक्टर रुचा, तुम्ही या संदर्भात सगळे आजारांवरती मार्गदर्शन केलेलं आहे. निश्चितच प्रेक्षकांना वेगवेगळे आजार असू शकतात किंवा फिट राहायचं असेल तर ते देखील तन्वीला संपर्क साधू शकतात. प्रेक्षको, तुम्ही स्क्रीनवरचे नंबर टिपून घेतले असतील. काही अधिक माहिती हवी असेल तर तन्वीच्या वेबसाईटवर देखील तुम्ही जाऊन अधिक माहिती घेऊ शकता आणि थेट संपर्क डॉक्टरांशी साधून तुमच्या जे काही आजार असतील त्या उपायांवरती करून तुम्ही निरोगी राहू शकता. तुर्तास हितगुज या कार्यक्रमामध्ये वेळ झाली. आता इथेच थांबण्याची पाहत राहा झी 24 तास.